लौकीपासून बनवलाय का असा स्वादिष्ट आणि झटपट होणारा नाश्ता? तर चला आपण बनवूया. लौकीवरची साल काढून घेतली आणि त्याला बारीक चिरून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी बारीक कोथिंबीर चिरून घेतली. लसूण आणि जिरे बारीक कुटून घेतले. 1 वाटी बेसन घातले. त्यानंतर कुटलेलं लसूण आणि जिरे घातले. त्यामध्ये काही मसाले ॲड केले. हळद, तिखट, धना पावडर आणि गरम मसाला ॲड केला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातले. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालले. त्यामध्ये मी कांदा पण घालणार आहे, म्हणून इथं बारीक असा कांदा चिरून घेते. जेवढं बारीक चिरलं जाईल तेवढं बारीक चिरायचं. त्यानंतर एक टोमॅटो घेतलं. टोमॅटो पण बारीक चिरून घेतलं. टोमॅटो असं लालसर घ्यायचं कारण ते मऊ राहतं. टोमॅटो आणि कांदा त्यामध्ये एकत्र करून ते एक मिश्रण एकत्र करून घेतले. तवा गरम करायला ठेवला. त्यावरती तेल घालून हे मिश्रण पसरून दिले. थोडा वेळ झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने पण ते धिंड भाजून घेतले. अशाच प्रकारे मी सर्व धिंडे करून घेतले आणि त्याच मिश्रणापासून काही आप्पे पण बनवले. एकदम मऊ मऊ आणि लुसलुशीत असे आप्पे आणि धिंडे तयार झाले. तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि